नमस्कार, तुमचे ANS क्राफ्ट्समध्ये स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये ही छान मोत्याची लक्ष्मीची पावलं शिकणार आहोत। हे बघा, साधारण एवढी साईज आहे। 6 नंबरचे मोती वापरलेत मी। आता संक्रांत जवळ येते, तर संक्रांतीला वाण म्हणून काय द्यायचं किंवा आता मार्गशीर्ष गुरुवार सुरूच आहेत, तर लक्ष्मीच्या इथे ठेवण्यासाठी म्हणून हे खूप छान दिसतात आणि वाणासाठी एक उत्तम पर्याय होऊ शकतो। इथे मी एक पिवळं म्हणजे एक हळदीचं पाऊल आणि एक लाल म्हणजे कुंकवाचं पाऊल असे 2 केलेत। तुम्हाला जर दोन्ही लाल करायचे असतील तर तुम्ही दोन्ही लाल करू शकता। चला तर मग बघूया आता ही पावलं कशी करायची। यासाठी आपल्याला सुई दोरा लागणार आहे, धागा कट करायला कात्री, 6 नंबरचे पांढरे मोती आणि 6 नंबरचे लाल मोती। पिवळा पाऊल करताना पिवळे मोती वापरायचे। चला आता सगळ्यात पहिले आपण एक लाल मणी घेतोय, त्याच्यानंतर 3 पांढरे मणी, परत एक लाल मणी। सुरुवात आपण ही बोटापासून केलेली आहे, हा अंगठा आहे ह्याच्यापासून आपण सुरुवात केली आहे। परत 3 पांढरे मणी, हे बघा मी लाल एक मणी, 3 पांढरे मणी, एक लाल आणि 3 पांढरे या सिक्वेन्सनी धाग्यात मणी घालून घेतलेत। आता हे आपण धाग्याच्या शेवटी नेऊया। धाग्याच्या शेवटी गाठ मारून घ्या, मी मारून घेतली होती आधीच। आता या लाल मण्यातून आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे, अशी। मागच्या व्हिडिओमध्ये आपण गोपद्म शिकलोय, या व्हिडिओमध्ये आपण ही लक्ष्मीची पावलं शिकतोय। आता या सगळ्या मण्यांमधून परत एकदा सुई फिरवून घेऊया। तुम्हाला जर एकाच वेळेला सगळ्या मण्यांमधून नसेल काढायला जमत तर एक एक मण्यामधून काढा। सगळ्या दोऱ्यातून म्हणजे मण्यातून एकदा फिरवून घेतला दोरा किंवा त्याचा शेप बरोबर होतो आणि घट्ट ओढून घेतल्यावर मग धागाही दिसत नाही। आता आपल्याला अंगठ्याच्या बाजूचं बोट करायचं आहे, तर त्याच्यासाठी परत एक लाल मणी, 2 पांढरे मणी आणि परत एक लाल मणी, असे मणी धाग्यात घालून घ्यायचे। आता या वरच्या मण्यातून, या वरच्या सगळ्यात वरच्या पांढऱ्या मण्यातून आपला दोरा बाहेर आलाय। आता घालताना या सगळ्यात खालच्या मण्यातूनच घालायची आहे सुई, हे बघा अशी। हे परत व्यवस्थित घट्ट ओढून घेऊया। आता ह्या 2 पांढऱ्या मण्यातून आपण खाली यायचंय। आणि आता परत एकदा एक लाल मणी, 2 पांढरे मणी आणि परत एक लाल मणी असे दोऱ्यात घालून घेऊ। आता ही दोरा खालच्या दिशेने बाहेर आहे, म्हणजे इथून सुई घालायची त्याच्या उलट्या दिशेने अशी।
परत ओढून घेऊया. ही 3 बोटं झाली. आता चौथं बोट आपण करतोय. परत एकदा 1 लाल मणी, 2 पांढरे मणी आणि परत 1 लाल मणी असं दोऱ्यात घालून घेऊया. दोरा वरून बाहेर आहे, मग इथून सुई घालायची. मग या लाल मण्यातून सुई बाहेर काढली. परत त्या दोन्ही पांढऱ्या मण्यांमधून बाहेर यायचं. हे बघा, हे 2 पांढऱ्या मण्यातून आपण बाहेर आलो. आता शेवटचं बोट म्हणजे करंगळी. तर इथे 1 लाल मणी, 1 पांढरा मणी आणि परत 1 लाल मणी असा सिक्वेन्स घालून घेऊया. म्हणजे सुरुवातीला फक्त आपण पांढरे 3 मणी घातलेत, नंतर 2 2 2 घातलेत आणि शेवटी 1. ह्याच्यातून व्यवस्थित धागा फिरवून घेऊया. सगळीकडून धागा फिरवून घेऊया म्हणजे ते घट्ट होईल. हे बघा, ही आपली बोटं तयार आहेत. आता इथे ही पूर्ण लाईन आपल्याला लाल मण्यांनीच करायची आहे. तीन लाल मणी आणि हा एक चौथा आहेच. आता आपण सगळीकडे 4-4 मणी येणार असं बघणार आहे. त्यामुळे आधी आपला 1 लाल मणी ऑलरेडी आहे, म्हणून आपण धाग्यात 3 लाल मणी घेतले. आता इकडे तिन्ही या लाल मण्यातून बाहेर काढून घेऊया. परत एकदा या साईडच्या लाल मण्यात जाऊ. आता आपल्याला सुई या लाल मण्यातून बाहेर काढायची आहे. तर आपल्याकडे हा 1 मणी आणि हा 1 मणी आहे. मग आपण आता धाग्यात 2 लाल मणी घेणार आहोत. दोन लाल मणी घेतले. आता या लाल मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेऊया. हे तुम्हाला आत्ता असं वाटत असेल की उभं राहतंय किंवा काय, पण नाही, अख्खं पाऊल झाल्याच्या नंतर हे उभं राहत नाही, व्यवस्थित होतं. आता आपण परत ह्या लाल मण्यातून सुई अशी बाहेर काढणार आहोत आणि या लाल मण्यात येणार आहोत. तर परत एकदा धाग्यात आपण
2 लाल मणी घालणार. 2 ऑलरेडी आहेत म्हणून 2. परत एकदा त्याच मण्यातून बाहेर काढायची. व्यवस्थित ओढून घ्यायचं म्हणजे धागा दिसत नाही. परत आपण 2 लाल मणी घालणार. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला करायला वेळ नसेल किंवा ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर्स देखील स्वीकारल्या जातील. तसं तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर मग आपण डिटेलमध्ये नंतर बोलू शकतो. हे बघा, आता आपलं हे शेवटचं सुरू आहे. ह्याच्यामध्ये परत 2 लाल मणी घालायचे. हे 2 लाल मणी घालून झाल्याच्या नंतर आता आपल्याला पांढरी लाईन सुरू करायची आहे. पण ती सुरू करण्याआधी एक काळजी घ्यायची. ती म्हणजे आता आपण हे सगळीकडे लाल मणी घातलेत, पूर्ण अंगठ्यापासून करंगळीपर्यंत. पण आता आपल्याला जी पांढरी लाईन करायची आहे ती ह्या बोटापासून करायची. अंगठ्याच्या खाली पांढरी लाईन करायची नाही आहे, ह्या बोटापासून करायची. तर परत एकदा आपल्याला फिरून तिथे जायचं आहे. असं डायरेक्ट सरळ जाऊ नका, नाही तर तो दोरा दिसणार. म्हणून या अंगठ्याच्या इथून असं फिरून घेऊन असं फिरवून घ्यायचं. तुम्ही जर इथे येऊन इथे असं डायरेक्ट ह्या मण्यात गेलात तर इथे असा सरळ दोरा दिसणार. म्हणून असं जाऊ नका, इथून फिरून मग त्या मण्यातून सुई बाहेर काढा. असं फिरवून घ्यायचंय. पाऊल करायला काहीच अवघड नाहीये, खूप सोपं आहे. नीट लक्ष देऊन जर तुम्ही बघितलं आणि लक्षात ठेवलं तर परत परत बघायचीही गरज पडणार नाहीये. बघा, आता आपण ह्या मण्यात आलोय. या अंगठ्याच्या बाजूच्या बोटाच्या खाली. आता आपण इथे 3 पांढरे मणी घालणार आहोत. आपल्याकडे आता वरचा एकच लाल मणी आहे ना, मग 4 होण्यासाठी 3 पांढरे मणी. 3 पांढरे मणी. ही लाईन आता अशीच पूर्ण करून घेऊया पांढऱ्या मण्यांतूनच. आता आपल्याला लाल मणी डायरेक्ट शेवटीच लागणार आहे, तितक्यात लागणार नाही आहेत. आता आपल्याला सगळं काम पांढऱ्या मण्यांनीच करायचं आहे. आता 3 मणी घालून झाले. आता 2 मणी, कारण आपल्याकडे एक पांढरा आणि एक लाल, एक पांढरा एक लाल असे 2 मणी आहेत. तर आता 2 पांढरे मणी घालणार आहोत आपण. दोन पांढरे मणी याच्यातून सुई बाहेर काढून घेऊ. सेम आपल्याला अशीच अजून एक लाईन करायची आहे, म्हणजे कुठेच गॅप न सोडता म्हणजे फक्त अंगठ्याच्या खाली नसेल अशीच अजून एक पांढरी लाईन करून घ्यायची आहे. ती मीही करून घेते,
तुम्हीही करून घ्या. हे बघा, मी हे करून घेतलंय. अंगठ्याच्या खाली फक्त आपण एकच लाल राऊंड केलाय. त्याच्यानंतर ह्या साईडला हे 2 पांढऱ्या लाईनी केल्यात. आता मी सुई ह्या मण्यामध्ये आणली आहे. म्हणजे आता अंगठ्याच्या बाजूचं एक बोटही सोडायचं आहे आणि त्याच्या बाजूच्या बोटाच्या खालच्या लाईनमध्ये, म्हणजेच या पांढऱ्या लाईनमध्ये, ह्या मण्यामध्ये मी सुई आणली. हे बघा, या मण्यामध्ये मी सुई आणली आहे. आता इथे आपल्याला 3 पांढरे मणी घालायचे आहेत. ही लाईन आपण पूर्ण करूया. आता 3 पांढरे मणी घातले. आता 2. आता इथे परत एकदा 2 पांढरे मणी. हे बघा, ही आपली तिसरी पांढरी लाईन पण झाली आहे. आता आपल्याला अशा म्हणजे 3 केलेल्या, हे 1 2 3 आहेत ना, हे बोट आपण सोडलंय. तर 1 2 3 अशी 3 ओळी केलेल्या अजून 2 लाईनी करायच्यात, म्हणजे टोटल 3 होतील. तर मीही आता त्या लाईनी करून घेते, तुम्हीही करून घ्या. हे बघा, मी आता हे 3 करून घेतलेत. म्हणजे आपले पांढऱ्याच्या टोटल 5 लाईनी झाल्यात. 1 2 3 4 आणि 5. इथे आपण पहिल्यांदा एक फक्त अंगठा सोडला आणि पांढऱ्याच्या 2 लाईनी करून घेतल्या. त्या 2 झाल्याच्या नंतर आपण अंगठ्याच्या बाजूचं बोट पण सोडलं आणि 3 लाईनी करून घेतल्या. अंगठ्याच्या साईडने आपला पाहिजे असा थोडा कर्व असतो, तसाच कर्व शेप देण्यासाठी म्हणून आपण हे केले. आता आपल्याला परत लाल मणी घालायचे आहेत. 3 लाल मणी आता आपण धाग्यात घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला जास्त लाईनी असतात आणि खाली जाताना लाईनी कमी करत जातो. तीन लाल मणी झाले. आता 2. हे या मण्यातून काढून घ्यायचे. परत एकदा 2 लाल मणी. ही एक लाईन झाली. आता आपल्याला अशीच एक अजून लालचीच लाईन करून घ्यायची आहे. बघा, ही एक केली आहे. आता अजून एक लालची लाईन करूया. परत धाग्यामध्ये 3 लाल मणी. दोन 3. ज्या मण्यातून धागा बाहेर आला त्याच्या उलट्या दिशेने सुई घालून घ्यायची. तुम्ही आता बघू शकता, आता कुठेच ते पाऊल उभं राहत नाहीये. सुरुवातीला असं तुम्हाला वाटलं असेल की हे उभं राहत आहे किंवा असं थोडं वेगळं चुरगळल्यासारखं होत आहे, तर तसं अजिबात नाहीये.
पाऊल जसं ते पूर्ण होतं तसं मग ते व्यवस्थित राहतं. आता हे झालं. आता शेवटची एकच स्टेप बाकी आहे. इथे आधी आपण 2 लाल मणी घालून घेऊया. त्याच्यानंतर आता ही शेवटची स्टेप आहे. या मण्यातून आपल्याला सुई या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. इथे ही जी गॅप आहे ना, ही गॅप या दिशेने टाचेचा गोलवा आपल्याला ह्या पावलाला द्यायचा आहे. त्यामुळे इथून सुई बाहेर काढली की फक्त एकच लाल मणी सुईमध्ये घ्यायचा. एक लाल मणी घेतला की सरळ या मण्यात जायचं आहे आपल्याला. पुढच्या आपण वरती काय केलं, असा दोरा दिसेल म्हणून फिरवून घेतलेली, पण इथे आपण मणी तिथे भरतोय त्या गॅपमध्ये, त्यामुळे सरळ यायचं. आता अजून एक लाल मणी घ्यायचा, या पुढच्या गॅपमध्ये भरायचा. हे 2 लाल मणी असेच आपल्याला त्या गॅपमध्ये भरून घ्यायचे. यामुळे काय होणार आहे, या पावलाला हा जो टाचेचा जो हा गोलवा आहे तो मिळणार आहे. व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचे. जास्त पण खूप जास्त घट्ट नाही ओढायचे, नाही तर ते उभं राहू शकतं. आता हे दोरा हा दोरा जरा फिरवून घेऊया आणि पांढरे मणी आहेत तिथे नेऊन गाठ मारूया. म्हणजे 2-3 मण्यातनं तो फिरला पण जाईल आणि ती गाठ जास्त सिक्युअर होईल. आता ह्या पांढऱ्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली. इथे वरती अजून एकदा गेलो आणि इथे गाठ मारून घ्यायची. 2-3 गाठी मारा म्हणजे ती सिक्युअर होईल, निसटणार नाही. संक्रांतीला वाण म्हणून देण्यासाठी एक खूप चांगला पर्याय आहे. तसंच गौरी गणपतीच्या वेळेला कुठलीही पूजा असली की शुभचिन्ह म्हणून आपण पावलं ही देवारासमोर रांगोळी म्हणून ठेवू शकतो. सुई आपण काढून घेऊया. हे बघा, तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही हे असं दोन्ही लाल म्हणजे दोन्ही कुंकवाची पावलं म्हणून करू शकता, किंवा जसं मी हे केलं आहे, एक पिवळं एक लाल म्हणजे एक हळद एक कुंकू, या टाईपमध्ये पण करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.